नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल सॅम क्रिएशनमधील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आज आपण ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंग करणार आहोत. व्हिडिओ चालू करण्यात तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच आमच्या टेलिग्राम व इंस्टाग्रामला जॉईन व्हायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. काइनमास्टरच्या मेन विंडोमध्ये आल्यानंतर मधल्यावर तो क्लिक करून 1:1 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मीडियामध्ये जाऊन आपला जो मॉडेल इमेज आहे तो आपण ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन त्या फोटोवरती क्लिक करून क्रॉपिंगच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे असं इथून इक्वल करायचं आहे आणि हा इमेज बरोबर असं छोटा करून सेट करून घ्यायचा आहे. तर बॅक येऊन याची लेंथ आहे ती आपण 18 ते 19 सेकंदपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आपले जे ऑडिओ आहे ते आपण ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर 4 सेकंदावरती यायचं आहे आणि त्यातून जो आपला मॉडेल इमेज आहे तो आपण कात्रीच्या चिन्हावर जाऊन स्प्लिट ॲट प्ले ॲड करायचा आहे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन इफेक्टचा जो मधला चौकोन आहे त्यावरती क्लिक करून आपल्याला शेक इट हा जो इफेक्ट आहे तो आपण गेट मोरमध्ये जाऊन डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर शेक इट हा ऑप्शन इफेक्ट डाउनलोड केल्यानंतर यातील जो पहिल्या नंबरचा जो इफेक्ट आहे तो आपण सिलेक्ट करायचा आहे आणि याची स्पीड आहे ती आपण 1 ते 1.5च्या मध्ये ठेवायची. त्यानंतर इमेजचा जो राहिलेला पार्ट असेल तो आपण ट्रिम टू राईट ऑफ करायचा आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि मी जो बॉर्डर दिले आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर कात्रीच्या समोरील जो चौकोन आहे त्यावर जाऊन 2 नंबरचा जो ऑप्शन आहे तो आपण सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर याची लेंथ आहे ती पूर्ण व्हिडिओवर घ्यायची आहे. त्यानंतर ब्लेंडिंगमध्ये जाऊन मल्टिप्लाय हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करून हा जो इमेज नीट आपल्याला दिसेल, इथून ट्रान्झॅक्शन इफेक्ट झाल्यावर आपल्याला जो इमेज नीट दिसतो तिथं याचं आहे आणि मीडियामध्ये जाऊन लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आपलं टेक्स्ट आहे ते आपण ॲड करून घ्यायचं आहे आणि ते असं जरा लहान करून ह्याकडे आणायचं आहे आणि त्याला जे इन ॲनिमेशन आहे ते आपण स्केल अप किंवा स्केल डाऊन ह्यापैकी कोणतंही द्यायचं आहे. मी आता स्केल अप देतो आहे. त्यानंतर बॅक येऊन ओव्हरऑल ॲनिमेशन जे आहे ते आपण फ्लोटिंग हे द्यायचं आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन मी जो इफेक्ट दिला आहे तो आपण ॲड करायचा आहे. त्यानंतर कात्रीच्या पुढील जो चौकोन आहे तो त्यावर क्लिक करून इथून फुल टू स्क्रीन करायचं आहे आणि ब्लेंडिंगमध्ये जाऊन स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करून लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन मी जो आपला जो लोगो आहे तो आपण ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर याची लेंथ आहे ती पूर्ण व्हिडिओ घेऊन तो असं लहान करून डाव्या कोपऱ्यात आणून ठेवायचा आहे. तर बघा, हा व्हिडिओ आपला असा दिसेल. तर बघा, आपला इथे व्हिडिओ पूर्ण झाला आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट करण्याआधी सेटिंगच्या ऑप्शनवर जाऊन ऑडिओ फेड आउट जो आहे तो आपण ऑफ करायचा आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करून शेअरच्या ऑप्शनवर जाऊन इथून एक्सपोर्ट करायचं आहे.